रक्षक नाहीयेत. दरम्यान 2 धावा निश्चितपणाने पूर्ण केले जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावताना आपण पाहणार आहोत. जाऊन पोहोचेल तो यावी 5 या धावसंख्येवरती. 5 रन्स होती स्कोर कार्ड. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक यावी होते, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू पलीकडे जाताना देखील पाहायला मिळाला. पहा, अकॉर्डिंग टू द फील्ड आपल्या क्षेत्ररक्षणाला अनुसरून अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचा रूम दिला गेला नाहीये, काही स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु यावी एक धाव रोखू शकलेले नाही. एक धाव इथे स्ट्राईक इथे रोटेट होते आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर काय करावं लागलाय, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागलाय. यावेळी डीप स्क्वेअर लेग पुन्हा एकदा सज्ज होतो यावी. खराब चेंडू यावी लोअर फुलडा चेंडू खेळून काढला जातं. यावी वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये. पाहूया किती धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. मिळतील धावा 2. मी मगाशी उल्लेख केला मित्रांनो, तुम्हाला जर जास्तीत जास्त ते धावा काढायचे तर तुम्हाला फटके, तुमचं शॉट सिलेक्शन हे महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही कोणत्या दिशेने फटके खेळतायत, कशा प्रकारे त्या चेंडूला तुम्ही युटिलाइज करतायत, कॅपिटलाइज करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळतो 8 या धावसंख्येवरती. 5 षटकांचा सामना साधारणतः आपण पाहू शकतो 60 ते 65 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, 55 ते 60 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा कमीत कमी प्रयत्न हा प्रत्येक संघ इथे करताना आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचे षटक, पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न झाला आणि प्रथमतः आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादा फिरकीपटू येऊन गोलंदाजी करतोय, ज्याच्या विरुद्ध मोठी फटके खेळ तितकं सोपं नसणार आहे. टेनिस बॉल म्हटलं की टेनिस बॉल नवीन जो चेंडू असतो त्याच्यावरती अधिकचं फर पाहायला मिळतं. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला, क्विकर वन पाहायला मिळाला, हलकासा दूरवर ठेवला चेंडूला. निश्चितच डॉट बॉल आणि डॉट बॉलने या षटकाची केली जाते ती सांगता. चांगलं षटक राहिलं, इकॉनॉमिकल राहिलं असं म्हणावं लागेल. केवळ 8 धावा या षटकात आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु कुठलीही विकेट इथे गमावली नाहीये, ही देखील तेवढीच चांगली बाब आपल्याला पाहायला मिळते. तर टीम थंडर संघाच्या माध्यमातून चला घाई करा. अश्विन टीम विनंती असेल आपल्याकडे 25 केवळ 25 मिनिटांचा अवधी आहे, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे तुमची 5 षटकं, ज्यामधील तुम्ही एका षटकासाठी जवळजवळ 4 मिनिटांचा अवधी हा यूज केलाय, वापरला. याची नोंद घ्या. षटक क्रमांक पहिले झाले ते समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती आपल्याला पाहायला मिळतात धावसंख्या धावफलकावरती 8. टीम बुल्स आपल्याला पाहायला मिळतो यावी, माफ करा थंडर्स. टीम मोरगाव थंडर्स प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली. 2 षटकांच्या दरम्यान मित्रांनो केवळ 1 मिनिटाचा अवधी असतो, लक्षात घ्या. आता हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील रूल फॉलो केला जातो. पंच आपले तिकडे आहेत. 1 मिनिटाच्या आत दुसरं षटक सुरू झालंच पाहिजे, अन्यथा आपल्याला कारवाईला सामोरं जावं लागेल. चला अश्विन लक्षात घ्या, ॲज अ लीडर, ॲज अ कॅप्टन, ॲज अ एक्सपिरियन्स प्लेयर ऑफ द ग्रुप तुम्हाला या गोष्टींची जाणीव असणार आहे, असं ठेवावं लागेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र मोठा धमाका, षटकार, बिग हिट, MPL 6 डीजे. फुल टॉस, खराब चेंडू आणि या फुल टॉस वरती मात्र स्क्वेअर लेगच्या बाउंड्री लाईनच्या दिशेने नो बॉलचा देखील इशारा आलाय. नो नाही आहे, बघूया पाहूया आपण. पंच त्या ठिकाणी विचार विनिमय करतील, त्यानंतर हा आपला निर्णय देतील. परंतु टुडी 2 धावा घोषित स्वरूपात निश्चितच या चेंडूवरती मिळणार आहेत. निर्णय काय येतोय हे देखील पाहावं लागेल मित्रांनो. बीमर्सचा नो बॉल तेव्हाच कॉल केला जातो जेव्हा बॅटरची स्टँडिंग पोझिशन कुठे आहे, बॉलची ट्रॅजेक्टरी, या सगळ्याच गोष्टी पाहिल्या जातात. ओके, तर नो बॉल नाहीये, केवळ 2 धावा या चेंडूवरती. फुल टॉस होता, ज्यावरती फुल टॉस वसूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु मिळतील किंवा धावा 2. परंतु या 2 चेंडूंवरती 8 धावा येतात आणि तब्बल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती जाऊन पोहोचते यावी 16 या धावसंख्येवरती. आकाश आहे त्या ठिकाणी, माफ करावी, अक्षय आणि हरीश ही जोडी मैदानात. मित्रांनो सर्व खेळाडूंना विनंती आहे, चहाची व्यवस्था या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने
विनंती असणार आहे, ज्यांना कोणालाही चहा आवश्यक आहे, चहाची तलब असणार आहे, त्यांनी मुख्य मंचकाच्या दिशेने यायची आहे आणि या चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे याची नोंद घ्या. प्रत्येक खेळाडूला आमची विनंती आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅनचा सज्जन गृहस्थांचा हा खेळ समजला जातो, त्यामुळे पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम असणार आहे आणि पंचांच्या निर्णयाचे तुम्हाला आदर करायचा आहे, रिस्पेक्ट ठेवायचा आहे, याची नोंद घ्या. चला विनंती असेल सामन्याला सुरुवात करा, खेळायला सुरुवात करायची आहे. हरीश अक्षय ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन जे खऱ्या अर्थाने निश्चितच उपयुक्त ठरताना पाहायला मिळतं. या ठिकाणी थंडर संघाची सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या चेंडूवरती एक धमाका पाहायला मिळाला आपल्याला, तो म्हणजेच हरीशच्या बॅटमधून अंतनंतर 2 धावांचा एक चांगला फटका. हलकासा दबावाखाली या ठिकाणी गोलंदाज हर्ष जरूर असेल. पहिला चेंडू ऑफवाली चेंडू, त्यानंतरचा फुल टॉस यॉर्करचा प्रयत्न झाले, परंतु दोन्ही प्रयत्न आपल्याला पाहतोय यावी फसत असताना, परंतु हर्षला कमबॅक करावा लागेल. क्रिकेट गोलंदाजांना नेहमीच दुसरी संधी देत असतो आणि त्या दुसऱ्या संधीमध्ये स्वतःला प्रूव्ह या ठिकाणी करावा लागेल. पुन्हा एकदा हर्ष सज्ज होईल यावी. राईट मारतो विकेट हरीशसाठी. यावी चांगला चेंडू आपण पाहतो ऑफस्टिकच्या बाहेरचा, परंतु पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट बॉल. स्क्वेअर चेंडूचा इशारा आलाय, कॉल केला जातोय. पहिली अतिरिक्त धाव, पहिली एक्स्ट्रा या ठिकाणी आपण पाहतोय. धाव फलकात होते ऍड. धावसंख्या धाव फलकावरती जाईल ती यावी 17 यावी. हलकाचा बदलली त्या ठिकाणी वेलके सर बाला मिळत आहे. नॉस्टिंगला थ्रो. वाव, व्हॉट अ फिल्डिंग. ज्या ठिकाणी वलके सरांच्या दिशेने गेलेला हा चेंडू कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची हिंमत देखील कोणत्याही खेळाडूने करू नये, अन्यथा तुम्हाला मैदानाच्या बाहेर जावं लागू शकतं. यावेळी चेंडू हवेत. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि कॅच कम्प्लीट. विकेटचं पतन. कमबॅक करताना हर्ष आपल्याला पाहायला मिळतं. पहिला विकेट जात असताना टीम थंडर संघाला पहिला धक्का. डीजे थँक्यू. 17 या धावसंख्येवरती पहिला धक्का थंडर संघाला लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. निवडर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. कृष्ण आलेत तर हर्ष यांनी मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिलाय, कमबॅक करून दिले आपल्या संघाला. आणि यानंतर पाहूया हर्ष कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. यॉर्करचा प्रयत्न जरूर झाला. अगदी स्टंप टू स्टंपचा यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. खोदून काढण्याचा प्रयत्न हलक्या हाताने सॉफ्ट हँड स्नेच चेंडूला केवळ दिशा देण्याचा प्रयत्न केला यावी. फाईन लेगच्या दरम्यान बॅकवर्ड स्क्वेअर लेग ज्याला आपण म्हणू, ज्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी मिळते ती एक धाव आणि एका धावेने निश्चितच आपण पाहतो यावी धाव फलक जातोय तो पुढे. धाव फलक जाऊन पोहोचलो यावी 18 या धावसंख्येवरती 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 षटकांचा सामना असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकात तितक्या धावा आल्या नाहीत, परंतु दुसऱ्या षटकात काहीसा इंटेंट आपल्याला पाहायला मिळाला हरीशच्या माध्यमातून, परंतु याच प्रयत्नात हलकीशी रिस्क पाहायला मिळाली. त्यामध्ये हर्ष यांनी त्यांना निश्चितच माघारी धाडला, परंतु अक्षय अजूनही ऑन क्रीज आहे आणि अक्षयच्या बॅटमधून एक लाजवाब फटकायत असताना दरम्यान मिळतील धावा केवळ 2. फ्रंटफूटवरती खूप चांगल्या प्रकारे कमिट झाले. हा बॅकलिप पाहायला मिळाली. फॉलो थ्रू बॅटचा तेवढाच चांगला टायमिंग देखील अचूक, परंतु केवळ शॉट सिलेक्शनची जी दिशा होती फटक्याची ती मात्र आपल्याला पाहायला मिळाली मिड विकेट झोन, ज्या ठिकाणी मिळतील केवळ धावा 2.
दरम्यान 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 20 धावा, 1 गडी बाद. टीम मोरागाव थंडर्स 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मी विनंती करेन बुल्स, देर इज ओनली 1 मिनिट between the 2 overs, so you have to start third over as early as possible. चला गाई करा, लक्षात घ्या विजय येत आहे त्यावी. षटक क्रमांक 3 घेऊन 3रं षटक, 3रा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी इंट्रोड्यूस केला जातोय बल्केश अश्विन. या संपूर्ण संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पिंटो या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील खंदेश समर्थक या संपूर्ण टीमचे. हर्ष सुरुवात काहीशी निश्चितच आपल्याला अडकताना पाहायला मिळाली, परंतु तदनंतर चांगला कमबॅक. कृष्णा यावी आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजी मार्कवरती विजय येतात षटक क्रमांक 3 घेऊन. पहिला चेंडू राईट ऑफ द विकेट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गुडलँड स्पॉट पिच केला होता, अधिक वेगाने टाकला गेलेला चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळालं बॅकअप. मित्रांनो बॅकअप इज मोस्ट इम्पॉर्टंट. अश्विन प्रत्येक खेळाडूला त्या गोष्टीची तुम्हाला जाणीव करून द्यावी लागेल. बॅकअप महत्वाचा होता. हर्ष जर अगदी बॅकअप त्या ठिकाणी आलेच तर बॅकअपसाठी तर निश्चितच डायरेक्ट हिट करू शकले असते अश्विन. त्या ठिकाणी हाफ चान्स क्रिएट झाला होता आणि अक्षय सारखा खेळाडूला बाद करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतील. मित्रांनो ASC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित करतोय. लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण स्पर्धेचं नीट अँड क्लीन आपल्याला पाहायला मिळत आहे. युट्यूबवरती जायचं आहे, ASC लाईव्ह आपल्याला टाकायचं आहे आणि MPLचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक यावी. हर्ष येतात चेंडू खाली, कुठलीही चूक नाहीये. दुसरा विकेटचं पतन. क्रिस्टा जातील बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 2 डाऊन. चेक चेक थँक्यू. निवडर मैदानाच्या आतमध्ये पिंकेश येताना पाहायला मिळतील. हार्ड हिटर आपल्याला पाहायला मिळतात. पिंकेश वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअरपैकी एक, खेळाडूंपैकी एक मोरागावमधील पिंकेश आपल्याला पाहायला मिळतात. यावी ॲज अ फिनिशर म्हणून पिंकेशला आपण नेहमीच पाहिलं आहे, परंतु फिनिशर असून देखील योग्य वेळेत आलेत. सध्याच्या घडीला असे काही फिनिशर आपल्याला पाहायला मिळतात शेवटचे 2 चेंडू 3 चेंडू 1 षटक असताना शिल्लक असताना मैदानात येतात, परंतु पिंकेश अगदी योग्य वेळेत आलेत. आपल्या संघाला गरज आहे. मित्रांनो ASC लाईव्ह वरती या संपूर्ण स्पर्धेचा आपण आनंद थेट लाईव्ह घर बसला घेऊ शकतो. सबस्क्राईब करायला विसरू नका ASC लाईव्ह या चॅनलला. मित्रांनो आपल्या मित्राने सुरू केलेला हा चॅनल, त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित करतोय. पिंकेश स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू फेस करतील. धावसंख्या 20. पहिल्या चेंडूवरती हलक्या त्याने चेंडूला पुश केलंय. आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये पहिली धाव या ठिकाणी पूर्ण करत असताना ऑफ द मार्क होत आहेत. पहिल्या चेंडूवरती पिंकेश जबाबदारी असणार आहे. अक्षय असेल, पिंकेश असतील, 2 प्रमुख फलंदाज आहेत थंडर संघाचे. 2 पाठीचे कणे एक्के जरी म्हटलं तरी हरकत नाहीये. दोघांवरती आता मात्र मजर असणार आहे. संपूर्ण संघाचा डाव सावरण्याची, सांभाळण्याची एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी जर क्रिएट झाली तर निश्चितच अंतिम क्षणामध्ये, अंतिम षटकांमध्ये एक चांगली धावसंख्या, एक चांगलं टार्गेट सेट केले जाऊ शकतं. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 21, 2 गडी बाद टीम थंडर्स. अक्षय स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावी चांगला यॉर्करचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळले जात आहेत. कुठल्याही प्रकारचा रोम दिला गेला नाहीये फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी आणि अगदी सॉफ्ट हँड स्टेप पुन्हा एकदा खेळला जातो. या चेंडूला देखील फ्लिक केलं जातं. एकेरी धावेसाठीचा फटका, स्ट्राईक इथे रोटेट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आणि धावसंख्येला आकार कसा द्यायचा, इनिंगला कॅरी कसं करायचं, एक पार्टनरशिप कशा प्रकारे बिल्ड करायची याचं पूर्ण ज्ञान या दोन्ही खेळाडूंना जरूर आपल्याला पाहायला मिळतं. दोघांकडे चांगला एक्सपिरियन्स पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला विजय बरोबर यावी. पिंकेश यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू बराचसा उंच हवेत बराच वेळ पाहायला मिळालाय आणि इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट. हर्ष पुन्हा एकदा आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळाला. विकेट नंबर 3 डाऊन. DJ
थँक्यू डीजे. आवश्यकता होती का, या फटक्याची आवश्यकता या ठिकाणी होती का? पिंकेशला यांना थोडासा विचार करण्यासारखी बाब होती. यस, पिंकेश यांचा नॅचरल खेळच आहे, अटॅकिंग खेळ. परंतु ज्या क्षणी ज्या ठिकाणी आपल्या संघाला एका पार्टनरशिपची आवश्यकता होती त्या ठिकाणी पिंकेश सारखा एका महत्त्वपूर्ण फलंदाजाची विकेट जाणं हा अधिक बॅकफुटवरती घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतो थंडर संघाला. तिसरा विकेट देखील इथे बाद झालाय, तिसरा गडी बाद झालाय कम्प्लिटली या सामन्यावरती. सध्याच्या घडीला आपण आपल्याला पाहतोय प्रभुत्व प्रस्थापित करताना टीम बुल्सचा संघ. विजय पुन्हा एकदा मोठा फटक्याचा प्रयत्न. वन मोर टाइम, बॉल इज इन द एअर, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाही आहेत. मिस जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली, जज करू शकलेले आहेत कम्प्लिटली. परंतु त्या ठिकाणी वलके सर देखील होते, हर्ष देखील होते, परंतु कॅच साठी त्या ठिकाणी आपल्याला जाताना पाहायला मिळाला खेळाडू वेदांत. कॅच कंप्लीट होऊ शकलेली नाही. दरम्यान षटक इथे पूर्ण होत आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 3 गडी बाद 24 धावा. मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करू या ठिकाणी विजयचं. केवळ मित्रांनो 4 धावा खर्च केलेत आणि 2 विकेट्स प्राप्त केल्यात ते विजय यांनी या षटकामध्ये. त्याचमुळे घेऊन आपण पाहतोय कम्प्लिटली बॅकफुट वरती जात असताना अत्यंत दबावाखाली दडपणाखाली सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये तो टीम थंडरचा संघ. परंतु या संघाचा संघनायक, या संघाचा सर्वाधिक महत्वपूर्ण खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड, प्लस ऑफ 3 विकेट्स इन द एंड ऑफ द थर्ड ओव्हर. टीम मोरागाव थंडर्स. आणि चौथ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते यावेळी हर्ष. आपला स्पेल पुन्हा एकदा कंटिन्यू करत असताना बॅटिंग पॉवर प्लेचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय पवन दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांचा पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी कॅच ड्रॉप केला जातोय. 2 धावांच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अक्षय महत्वपूर्ण खेळाडू असेल तर मात्र महत्वपूर्ण जबाबदारी आपल्या संघाला फिनिशिंग टच देण्याची त्याहूनही अधिक महत्त्वाचं असणार आहे. या ठिकाणी पार्टनरशिप बिल्ड करणं या बॅटिंग पॉवर प्लेचा जो निर्णय घेण्यात आला आहे, अर्थातच निर्णय नाही तर हा मॅन्डेटरी असेल. तुम्हाला 2 ते 4 या दरम्यान कोणत्याही षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेता येईल. पहिला चेंडू फुलटॉस ऑन साईडला खेळून काढला जातोय, 2 धावांसाठीचा फटका. पहा, दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकाचा जो तुम्ही बॅटिंग पॉवर प्लेचा इथे निर्णय घेतला नाही तर निश्चितच चौथं षटक हे तुम्हाला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पाहायला मिळू शकतं. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. या षटकात तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू सजवण्याची मुभा असेल, ज्यामध्ये आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग, हलकासा वाईड डीप मिड विकेटच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचसोबतच लॉंग ऑन 38 सर्कलच्या बाहेर फुलटॉस. आणि यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय काव कॉर्नर झोन मध्ये, ज्या ठिकाणी कोणताही खेळाडू नाहीये. गॅप मध्ये चेंडू जाईल, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धावा 4. येतोय एमपीएल चौकार. थँक्यू. दिलाय, दिला चौकार दिला इथे या ठिकाणी. फलंदाज अक्षयने, सेट बॅटर आहेत, अक्षयवरती सगळ्यांच्या नजरा देखील असतील आणि अक्षयचा परफॉर्मन्स आता महत्वपूर्ण ठरणार आहे. 29 ऑन दी स्कोर कार्ड. या विभागात पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले होते, बदलले ते दाखवलं होतं. हलकासा या ठिकाणी गती परिवर्तन पाहायला मिळालं. पिचिंग मध्ये देखील बदल, बॅक ऑफ द लाईन पिच केला गेला, हलकासा या ठिकाणी सरप्राईज केला गेला. ते फलंदाजाला ओळखलं होतं, निहाळलं होतं, त्यानंतर आपली लेंथ काहीशी मागे खेचली. ते गोलंदाज हर्ष यांनी बराचसा इम्प्रेस केला. हर्षांनी पहिले 2 चेंडू वगळतात, तदनंतर ज्या प्रकारचा कमबॅक पाहायला मिळालाय खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगं. त्याचमुळे घेऊन बॅटिंग पॉवर प्लेची एक महत्वपूर्ण जबाबदारी हर्षच्या खांद्यावरती सोपवली गेली. हर्ष पुन्हा एकदा सज्ज. धावसंख्या धावफलकावरती 29. खोलवर डब्याचा अगदी प्रॉपर परफेक्ट एक्झिक्युशन ऑफ यॉर्कर पाहायला मिळाला. सुरेख चेंडू आपण पाहतोय यावी हर्षच्या माध्यमातून अंतिम सत्रात येणं, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळणं, त्या दरम्यान अगदी ॲट विल यॉर्कर्स, परफेक्ट यॉर्कर्स एक्झिक्यूट करणं खऱ्या अर्थाने मित्रांनो महत्वाचं काम, खूप कठीण काम. आणि आपण पाहतोय 29. फुलवडाचा चेंडू पुन्हा एकदा बरोबर यावी गॅप मध्ये चेंडूला मोडलं जातं. त्या ठिकाणी अश्विन खराब क्षेत्ररक्षण प्रयत्न झाला, परंतु चेंडू रोखू शकलेले नाहीये. जाईल सीमा पार, मिळतील धावा 4.
थँक्यू. तर या चौकारासहित धावसंख्या धावफलकावरती 33-33 आपल्याला पाहायला मिळते. अक्षय अजूनही स्ट्रायकिंग एंडला या चौकारासहित पुन्हा एकदा सज्ज. यावेळी चांगला शॉट ऑन फुल पाहायला मिळतोय, परंतु या पुलवरती धावा मिळणार आहेत त्या केवळ दोन धावांच्या मदतीने हे षटक होईल कंप्लीट. 4 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 36. 36 धावा, 3 गडी बाद. टीम थंडर्स डीजे 36. डीजे चेक. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी तयारी झाला. टीम स्काय वॉकर्स विरुद्ध लायन्स. टीम मोरागाव स्काय वॉकर्स अगेन्स्ट टीम मोरागाव लायन्स. बोथ द कॅप्टन्स प्लीज टॉस साठी यायचं मिड इनिंग मध्ये. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच बोथ द कॅप्टन्स नरेंद्र बांगेला आणि त्याचबरोबर आपण पाहतोय अनिकेत गुरव देखील सज्ज असेल. लायन्स विरुद्ध आपल्याला स्काय वॉकर पाहायला मिळेल या ठिकाणी. कल्पेश येतात शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. चला घाई करा. अक्षय विनंती असेल आमची. अक्षय आणि पवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये थंड संघासाठी लक्षात घ्या. थोडंसं घाई करा. शेवटची 4 मिनिटं आपल्याकडे. शेवटची 4 मिनिटं या षटकासाठी याची नोंद घ्या. टीम बुल्स अश्विन अँड कंपनी लास्ट 4 मिनिट्स इज देअर. ओनली 4 मिनिट्स. 4 षटकांमध्ये 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. 25 मिनिटांचा जो कालावधी आहे ते समाप्त होण्यासाठी या ठिकाणी आवश्यक असतील शेवटची 4 मिनिटं. नरेंद्र यायचंय. नरेंद्र मंगेला टॉस साठी या. नरेंद्र पहिला चेंडू यावी फ्लाईट दिला होता. चेंडू हलकासा टॉस केला होता. चेंडूच्या पिचिंग खाली येण्याचा प्रयत्न तितक्याच चांगल्या प्रकारे येऊ शकलेले नाही आहेत. एक धाव जरूर अर्जित होती. एका धावेने काय केलं, एका धावेने मात्र आपल्या बॅटिंग लाईनिंग मधील सर्वाधिक चांगल्या आणि सेट बॅटरला इथे मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं. पवनने आपलं कर्तव्य पार पाडले. एक धाव घेत असताना धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आणि अक्षय अजूनही सज्ज. शेवटचे 5 चेंडू असणार आहेत. अश्विन विनंती असेल लक्षात घ्या. शेवटची 4 मिनिटं आपल्याकडे होती. गोलंदाजी मार्कवरती कल्पेश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. लास्ट 5 डिलिव्हरीज. कोलवडाबाचा चेंडू यॉर्करचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉट स्ट्रायकिंग एंडला थ्रो. फलंदाज धावबाद जरूर होतील परंतु रॉंग एंडला थ्रो केला असं म्हणावं लागेल. ज्या ठिकाणी अक्षय सारखा सेट बॅटर त्याची देखील इथे विकेट प्राप्त होऊ शकली असती अगदी स्ट्रायकिंग एंडला जर थ्रो झाला असता. परंतु दरम्यान किती विकेट टीचे. थँक्यू डीजे. एक धाव जरूर प्राप्त होते. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचे 4 चेंडू जरी शिल्लक आणि कल्पेशचा कौतुक करावा लागेल. ॲज अ फिरकीपटू देखील यॉर्कर चांगले हिट केले गेले. यावे मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. स्वतः कल्पेश येथील चेंडू खाली. इथे कॅच कंप्लीट. अक्षय बॅक टू द पवेलियन. डीजे थँक्यू डीजे. चला थंडर संघ बराचसा वेळ लागतोय. लक्षात घ्या न्यू बॅटर हा आधीच रेडी हवा आहे. आधीच रेडी असला पाहिजे.
दोन विकेटच्या दरम्यान देखील केवळ 1 मिनिटांचा अवधी असतो, अन्यथा टाइम आउट दिला जाऊ शकतो. जर बॅटर 1 मिनिटामध्ये रेडी नसेल तर टाइम आउट दिला जाऊ शकतो, याची नोंद घ्या. पुढील चेंडू खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कल्पेशच्या माध्यमातून हलकीशी अपील देखील पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल इथे कल्पेशचं या ठिकाणी. ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली, पहिले 2 चेंडू फुलर लेन पद्धतीचे चेंडू यॉर्कर हाताळले, त्यानंतर फिरकीवरती भर दिला, हलकासा फ्लाईट दिला आणि मागील चेंडूवरती अक्षयला ज्या प्रकारे इथे फसवला होता, यावेळी कट केलाय चेंडूला. पॉईंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर चेंडूला चेस करतील. तद्वर 2 धाव इथे पूर्ण, तिसऱ्या धावेचा पूर्ण होतोय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो जरूर केलाय. अश्विन त्या ठिकाणी नव्हते, परंतु विकेट कीपर यस्टनच्या नजीक नव्हते, आपली प्लेस या ठिकाणी राखू शकले नाही. दरम्यान 3 धावा सुंदर आणि विकेट पाहायला मिळालं, चा फायदा घेतला आणि 3 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 41 या धावसंख्येवरती. हरिश्चंद्र अर्थात नरेंद्र सज्ज झाले त्यावेळी. सुरेख चेंडू यावी वळण दिलं, ज्या प्रकारे चेंडूला फिरकी घेतली, चेंडूने टॉट बॉल षटकाची या डावाची केली आहे सांगता. कल्पेश षटक मात्र अप्रतिम राहिलं. 5 षटकांचा खेळ ते झाला समाप्त. 5 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 41. लक्ष टार्गेट असणार आहे ते 42 धावसंख्येचा टीम बुल संघासाठी. 42 रन्स आर रिक्वायर्ड टू विन द फर्स्ट मॅच ऑफ द टुर्नामेंट टू टीम बुल्स. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी यायचं. चला, एका बाजूला अनिकेत गुराव, दुसऱ्या बाजूला हरिश्चंद्र अर्थातच नरेन मंगेला आपल्याला पाहायला मिळेल. या टॉससाठी यायचं स्काय वॉकर्स विरुद्ध लायन्स. मी रेश्मा मॅम यांना विनंती करेन आपण टॉससाठी यायचं. चेक चेक, थँक्यू डीजे. चला, फिल्डिंग सेट करून घ्या. थंडर बुल्स मैदानाच्या बाहेर यायचं आहे त्वरित. आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे वळतो मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण पाहतो एका बाजूला लायन्स, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या बाजूला निश्चित स्काय वॉकर, नरेन आणि अनिकेत दोन्हीही मातब्बर खेळाडू रिया पाक संघाचे एकमेकांच्या विरोधात खेळताना. आणि रेश्मा मॅम देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. मॅच नंबर 2, हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. अनिकेत गुराव च्या बाजूने निर्णय. अनिकेत निर्णय फिल्डिंग करणं. थँक्यू थँक्यू रेश्मा मॅम. मित्रांनो, नाणेफेकीचा कौल झालाय. टीम लायन संघाच्या बाजूने लागल्या, त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकाचा स्वीकार केला गेला. थँक्यू. थँक्यू डीजे. चला, फिल्डिंग लावून घ्या थंडर्स, फिल्डिंग लावून घ्यायचे त्वरित, वेळ नाही आपल्याकडे. थंडर्स, टीम थंडर्स, पिंकेश, अक्षय फिल्डिंग सेट करून घ्या. मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. ओपनिंग पेअर मैदानात पाठवून द्यायचे. टीम बुल्स, अश्विन अँड कंपनी, टीम बुल्स ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. टीम बुल्स, वलकेश सर, प्लीज सेंड युअर ओपनिंग पेअर इन टू द ग्राउंड ऑन फील्ड. चला, फिल्डिंग सेट झाली आहे. बुल्स आपल्या ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये, अश्विन आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चला, टीम बुल्स प्लीज सेंड युअर ओपनिंग पेअर. चेक चेक चेक. टीम बुल्स फिल्डिंग सेट आहे. टीम बुल्स ओपनिंग पेअर मैदानात पाठवून द्यायचे त्वरित. डीजे
2 मिनिटं दादा, 2 मिनिटं. हां, चेक. हॅलो हॅलो हॅलो, चेक चेक चेक. हॅलो हॅलो हॅलो, चेक चेक चेक. थँक्यू 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 डीजे. चला, टीम बुल्सच्या माध्यमातून दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष टार्गेट आहे 42 धावसंख्येचं. मित्रांनो, टार्गेट तितकं मोठं दिसत नसलं तरी हे टार्गेट मोठं केलं जाऊ शकतं. ज्या प्रकारे आपण पहिल्या इनिंगचा डावाचा खेळ पाहिला, ज्यामध्ये हर्षने प्रभावित केलं, एकामागोमाग एक कन्सिस्टंटली रेग्युलर इंटरव्हल्सवरती विकेट्स गमावत गेले, तर टीम थंड एखादी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली नाही. पण दुसऱ्या बाजूने जर पाहायचं झालं तर निश्चितच अक्षयचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत, निश्चितच अंतिम षटकापर्यंत आपल्या संघासाठी तो एकाकी झुंज देत राहिला आणि त्याच्याच खेळाच्या माध्यमातून, त्याच्याच इनिंगच्या माध्यमातून, डावाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात 41 धावसंख्येपर्यंतची मजल मोरगाव थंडरचा संघ मारू शकला. परंतु यावी आता आवश्यकता असणार आहे ते मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या गोलंदाजीची. अक्षय जेवढा निष्णात असा फलंदाज पाहायला मिळतो, तेवढाच निष्णात गोलंदाज पाहायला मिळतो. अगदी प्युअर ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अक्षय असेल, अतुल असेल, त्याचबरोबर अनिकेतला आपण नेक्स्ट मॅचमध्ये पाहू, नरेनला आपण पाहणार आहोत, मयांक मांगेला यासारखे असे खेळाडू आहेत. अनुपला देखील आपण पाहणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून, जे आपल्या अष्टपैलू खेळासाठी निश्चितच रुया पाकचं नाव गेले कित्येक वर्ष या संपूर्ण पश्चिम उपनगरामध्ये पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अश्विन आणि सुशील ऑन स्ट्रायकिंग एंड. पहिला चेंडू फेस करण्याचा प्रयत्न, यावी चेंडूवरती आक्रमण जरूर केलंय, परंतु पवन त्या ठिकाणी सज्ज. पहिल्या चेंडूवरती डायमंडाचा शिकार, फलंदाज या ठिकाणी होतील बाद. विकेटचं पतन. डीजे थँक्यू डीजे. निवडक मैदानाच्या आतमध्ये कल्पेश मांगेला येताना पाहायला मिळतील, ज्यांच्यावरती ऑप्शनमध्ये बराच लक्ष भराच संघाने दिलं होतं. एक चांगली अमाऊंट घेऊन आपल्या संघामध्ये समावेश होत असताना पाहायला मिळाले. बुल संघासाठी उपयुक्तता आपली ठरवली आहे, दाखवली आहे. शेवटचं षटक, अंतिम षटक डेथ ओव्हर हाताळत असताना खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन पाहायला मिळालं. ॲज बॅटर म्हणून आता मात्र आपल्या संघासाठी त्यांची आवश्यकता असणार आहे, ज्या ठिकाणी अर्ली ब्रेक थ्रूचा इथे मात्र उल्लेख केला गेला होता आणि अक्षयने पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाला तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आपण पाहिलं सुशील बाद झालेत पहिल्या चेंडूवरती, पवनचा चांगली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक, ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, एक चांगला इंटेंट जरूर पाहायला मिळाला, परंतु आवश्यक ती पॉवर, आवश्यक ती दिशा चेंडूला देऊ शकलेले नाहीयेत. पुन्हा एकदा अक्षय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश. चला लक्षात घ्या, घाई करा. चांगला चेंडू पाहायला मिळाला. क्विकर वन, वेगवान पद्धतीचा चेंडू, सेकंड डिलिव्हरीवरती सेकंड विकेट येईल का तर नाही. या ठिकाणी थोडीशी घाई पाहायला मिळाली. तो ताळमेळ, ते कॉर्डिनेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. चेंडूला गॅदर तितक्या चांगल्या प्रकारे करू शकलेले नाहीयेत, अन्यथा सेकंड विकेटची देखील इथे होती शक्यता. अश्विनला थोडंसं लक्ष द्यावं लागेल, थोडीशी काळजी घ्यावी लागेल. पार्टनरशिप इथे महत्त्वाची असणार आहे. जे प्रतिस्पर्धी संघाने जी चूक केली आहे तीच चूक आपल्या देखील संघाकडून होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. अश्विन एक मातब्बर फलंदाज, गत वर्षीचा हंगाम, त्या आधीचा हंगाम, दोन्ही हंगामामध्ये चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी बुल संघाचा निश्चितच महत्त्वपूर्ण फलंदाज म्हणून अश्विनकडे जरूर लक्ष असणार आहे. परंतु दरम्यान पहिली धाव फलका होती, धावसंख्येचा श्री गणेशा केलाय तो बुल संघाने. अकुटाबाचा चेंडू शॉर्ट ऑन बोल्ड खूप चांगल्या प्रकारे खेळून काढला जाते चेंडूला. यावेळी काव कॉर्नर झोन मध्ये चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स, 2 धावांसाठी 2D. डीजे थँक्यू. ओनली 2D, नो बाउंड्री. लक्षात घ्या, मैदानाची जी भौगोलिक परिस्थिती आहे त्यानुसार तुम्हाला व्ही शेप मध्ये फटके खेळायचे, अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हर तो देखील अगदी फाईन खेळावा लागेल. तिथून ते काव कॉर्नर झोन पर्यंतचा जो परिसर आहे त्यामध्ये तुम्हाला षटकार चौकारांची प्राप्ती होऊ शकते.
अन्यथा इतर सर्व ठिकाणी तुम्हाला डिक्लेअर झोन मधील धावा तर 2 किंवा 1 धाव मिळू शकते. या दरम्यान अक्षयच्या विरोधात एक चांगला चेंडू होता अक्षयचा, नो डाऊट. या आधीचा चेंडू अधिक वेगवान पाहायला मिळाला, त्यावरती निश्चितच आपण पाहिलं तर कल्पेश कसे बसे वाचले आणि एक धाव पूर्ण करताना दिसले. आणि त्यानंतर आपण पाहतो या चेंडूवरती अश्विनचा खूप चांगला प्रहार पाहायला मिळाला. आणि पहिला चेंडू अशा प्रकारे जेव्हा बॅटवरती येतो ना मित्रांनो, तेव्हा कोणत्याही बॅटरचा कॉन्फिडन्स हा डबल होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुढच्या चेंडूवरती अश्विनच्या माध्यमातून एक ट्रेडमार्क शॉट, वॉट अ शॉट, वन बाउंड चेंडू सीमा पार मिळतील धावा 4. अप्रतिम लाजवाब, एक क्लासिकल स्ट्रोक बा अश्विन. डीचे चेक. थँक्यू डीजे. वॉट अ स्ट्रोक मित्रांनो. ज्या प्रकारचं हँड आय कॉर्डिनेशन पाहायला मिळालं, केवळ आपला फ्रंट फूट बाजूला केला, चेंडूच्या लाईन मध्ये लाईनपासून थोडेसे दूर होते, ऑन द राईज, परफेक्टली पंच, परफेक्टली टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला 4 धावा मिळवत असताना. पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक पाहायला मिळतो समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पवन त्या ठिकाणी आहेत, मिळतील धावा 1. परंतु यावेळी ज्या प्रकारचं टायमिंग पाहायला मिळते अश्विनच्या माध्यमातून, इन फॉर्म बॅटरच्या या साईन्स सगळ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती चांगलं टायमिंग, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर पंच पाहायला मिळाला. त्यानंतर आपण जर पाहायचं झालं तर निश्चितच पुढच्या चेंडूवरती लगेचच व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोकने का होईना परंतु समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव जरूर आले, स्ट्राईक इथे रोटेट होते, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा उपयोग करण्याचा जो प्रयत्न होता अश्विनने आतापर्यंत आपल्या संघासाठी तो सार्थकी ठरवलाय. लेफ्ट आर्म मध्ये विकेट, यावेळी चांगला फटका खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, पवन पुन्हा चेंडू खाली. कुठल्याही प्रकारचा चूक होताना पाहायला मिळत नाहीये पवनच्या माध्यमातून. दुसरा विकेटचं पतन, दुसरा धक्का टीम बोल्ट संघाला. डीजे 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 थँक्यू डीजे. चला लक्षात घ्या, थंडर संघ आपल्याला देखील तोच नियम, केवळ 1 मिनिटाचा अवधी असतो 2 षटकांदरम्यान. पिंकेश आणि टीम फक्त 1 मिनिटाचा अवधी आहे, दुसरा षटक सुरू करायचं आहे त्वरित. 2 गडी ते गमावले टीम बुल संघाने. षटक क्रमांक पहिले इथे झाले समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 8 पाहायला मिळत आहेत. आणि मित्रांनो योगायोग पहा, पहिल्या इनिंग मध्ये थंडर संघाच्या देखील पहिल्या षटकाच्या अंती होत्या धावसंख्या केवळ 8. त्यांनी कोणताही गडी इथे गमावला नव्हता, परंतु बुल संघाने 2 गडी गमावले. 2 विकेट्स त्यांचे जरूर पडलेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान पिंकेश पुन्हा एकदा फील्ड सेट करताना आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर घेऊन सज्ज होतो त्यावेळी गोलंदाज अमोल गायकवाड. टीम ओनर संघ मालक स्वतः येतात त्यावेळी गोलंदाजी मागवती, स्वतः ही जबाबदारी स्वीकारताना पाहायला मिळतात. फील्ड काहीशी विखुरलेली पाहायला मिळेल, खुललेली पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे मात्र झालंय समाप्त. स्ट्रायकिंग एंडला अश्विन असणार आहे. मित्रांनो पंचमी विनंती केली वॉर्न करा. आता मात्र आपण 1 मिनिटापेक्षा जास्त झालाय, ऑलमोस्ट 2 मिनिट्स तुम्ही घेतले आहेत. टीम थंडर्स 2 षटकांच्या दरम्यान जर एवढा वेळ घेतला गेला तर निश्चितच तुमचा जो अवधी आहे तो बराचसा जातोय. आपल्याला अंतिम षटकासाठी पॅनलाइज केलं जाईल, लक्षात घ्या. पहिला चेंडू खोलवर डब्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा, लिटिल बिट सरप्राइजिंग बट इट इज अ व्हाईट बॉल कॉल बाय अंपायर. वन बॅटर हॅज शफल. व्हाईट लाईन बिलोंग्स टू द अंपायर. चेंडू व्हाईट बॉलचा इशारा जरूर आला इथे पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव धावफलकात ऍड होईल. धावसंख्या 9. यावी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, स्वीप केलाय, लॉफ्ट केलाय चेंडूला. मिड विकेट झोन मध्ये मिळतील धावा 2. अश्विन त्या ठिकाणी सज्ज.
या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 11 या धावसंख्येवरती. माफ करा 11. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अश्विन ऑन स्ट्रायकिंग एंड. 23 चेंडू 31 धावांची आवश्यकता. पंचाने लक्ष द्यावा ऍक्शन पूर्ण होते की नाही. अंपायर्स यू हॅव टू बी केअरफुल. दॅट्स युअर ड्युटी. मनखंडे विकेट घेण्याचा प्रयत्न. यावेळी टॉप एज आणि चेंडू जातोय बिहाइंड द विकेट. एक धाव इथे होईल पूर्ण. एका धावेचा प्रयत्न आणि एका धावेत समाधान मानतील आणि एका धावेने धावफलक जाईल तो यावेळी 12 या धावसंख्या होती. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो प्रणय. एक यंगस्टर आहे. यंगस्टरवरती हा विश्वास दाखवलाय. अश्विनची साथ द्यावी लागेल. इथे पार्टनरशिपची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमोल गायकवाड यांना. आतापर्यंत षटक खूप चांगल्या प्रकारचं राहिलंय. चांगल्या पद्धतीचं राहिलंय आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो या ठिकाणी निश्चितच समोरच्या दिशेने लॉंग ऑन लॉंग ऑफ पाहायला मिळतो. काव कॉर्नर झोन मध्ये देखील आपण पाहतो वाईडिश डीप मिड विकेट आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पॉइंट मिड ऑफ स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. शॉर्ट कव्हर माफ करा डीप कव्हर पाहायला मिळतोय. वाईड बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून येईल. कुठेतरी विचार करावा लागेल. या अशा प्रकारच्या नियमांसाठी नियमांच्या माध्यमातून गोलंदाजाचं जे कार्यक्षेत्र आहे गोलंदाजाला कुठेतरी त्याच्यावरती अन्याय केल्यासारखं होत असतो मित्रांनो. जर शफल झाल्यानंतर बॅटर जर लाईन यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय प्रणयच्या बॅटमधून. 2 धावा जरूर पाहायला मिळतील. फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला. ज्या प्रकारे चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी गेला. शरीराचं संतुलन राखू शकले नाहीयेत परंतु निश्चितच चेंडूला खूप चांगल्या प्रकारे टाइम केला. याच माध्यमातून 2 धावा अर्जित. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आमची लाईव्हची टीम अत्यंत उत्तम कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. एससी लाईव्ह मित्रांनो विनंती आहे या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवा. पुन्हा एकदा या हळूवार पद्धतीने टाकला गेलेला चेंडू बॅकफुटला आली. वेट केलं. ट्रान्सफर देखील केलं आपलं वेट बॅकफुट वरती. तद्नंतर एक चांगला पुल सक्सेसफुल होताना 2 धावांसाठी. या दुहेरी धावांचे फटके देखील महत्वपूर्ण असणार आहेत. या 2 धावांच्या माध्यमातून हळूहळू का होईना परंतु तुम्हाला त्या वेदना दिल्या जातात. ज्याची जाणीव होत देखील नाही, कळतही देखील नाही परंतु धावफलक बराचशा वेगाने पुढे जाताना पाहायला मिळतो. 17 धावा धावफलकावरती. अश्विन प्रणयच्या या फलंदाजीवरती नक्कीच इम्प्रेस असताना पाहायला मिळतील. यावेळी खोलवर डाबाची डोवाळा शॉट. ब्युटिफुली स्ट्रोक बाय प्रणय. इनसाइड आउट स्ट्रोक खेळला गेला होता. प्युअर हँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. ज्या प्रकारे हा फटका अगदी लयबद्ध पद्धतीने सुंदररित्या ब्युटिफुली खेळला गेला. या फटक्याचं एक्झिक्युशन खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. हाफ व्हॉली चेंडू होता. इनसाइड आउट स्ट्रोक आपण मनगडाचा खूप चांगला उपर पाहायला मिळाला. रिस्ट वॉक पाहायला मिळाला. हँड आय कोऑर्डिनेशन अप्रतिम. टाइम खूप चांगल्या प्रकारे चेंडूला केलं. 2 धावांच्या मध्ये धावफलक 19-19. यावेळी चांगला यॉकर पाहायला मिळतोय. या यॉकरचा उत्तर नव्हता प्रणयकडे. टॉट बॉलच्या षटकाची सांगता झाली आहे. संमिश्र राहिलं षटक असं म्हणावं लागेल. या षटकात निश्चितच अमोल आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती 19. एक गडी बाद टीम बुल्स. डीजे चेक. थँक्यू डीजे, थँक्यू. चला घाई करा. थंडर टीम विनंती आहे घाई करा. आपल्याकडे वेळ नाही आहे आणि 2 षटकांच्या मध्ये खूप टाइम घेतला जातोय. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. 42 धावसंख्येचं लक्ष्य आहे. अजूनही 3 षटकांसारखे शिल्लक. अठरा चेंडू आणि 23 धावांची इथे आवश्यकता असणार आहे विजयासाठी टीम बुल्स संघाला. 18 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा अक्षय ज्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
चांगला निर्णय आहे तुमचा. सर्वाधिक चांगल्या गोलंदाजाला जास्तीत जास्त चेंडू इथे हाताळणं आवश्यक आहे, विकेटची इथे आवश्यकता आहे. अश्विन आणि प्रणय ही जोडी जर इथे निश्चितच ब्रेक केली गेली, अश्विनचा विकेट आला तर निश्चितच ह्या मॅचमध्ये चांगल्या प्रकारे कमबॅक केला जाऊ शकतो आणि तोच प्रयत्न जरूर असणार आहे. आपण पाहतोय यावी डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन पाहायला मिळतोय. काव कॉर्नर मध्ये जोडून वाईडिश ज्याला आपण लॉंग ऑन म्हणू शकतो अशा ठिकाणी क्षेत्ररक्षक अश्विन ऑन स्ट्रायकिंग एंड. अक्षयच्या विरोधात यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. हलकीशी अपील, लेग बिफोर विकेटची लेग बाईचा इशारा येतोय. धाव जरूर येताना पाहायला मिळते टीम बुल संघासाठी, परंतु एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळी चेंडूची पिचिंग खूप चांगल्या प्रकारची होती. रूम दिला गेला होता, अँगलने चेंडूला आत आणण्याचा प्रयत्न ज्या सक्सेसफुल झाले. हलकासा काहीचा चेंडू खाली देखील राहतोय. अपेक्षित उसळी, अपेक्षित बाउन्स या चेंडूवरती प्राप्त झाला नव्हता आणि त्याचाच फायदा या ठिकाणी अक्षय यांना होत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर बॅट गोलंदाज आहे. आपल्या नॅचरल अँगलचा इथे उपयोग करण्याचा आता मात्र प्रयत्न केला जाईल. ओव्हर द विकेट येत आहेत प्रणयसाठी एक विकेट रणनीती घेऊन. चांगला चेंडू यावेळी बॅटची आउटलाईन जरूर घेतली जाते. यावेळी एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स पाहायला मिळाला. अतिरिक्त कांद्याचा उपयोग केला. या चेंडूवरती एक धाव पुन्हा एकदा अर्जित. दोन्ही बॅटर खूप चांगल्या प्रकारे सेट आहेत. चांगले फटके दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. अक्षयचा जर अडथळा, अक्षयचा हा स्पेल जर खेळून काढला गेला तर अजूनही 2 षटके यानंतर शिल्लक असणार आहे ज्याच्यावरती आक्रमणं केली जाऊ शकतात. याची जाणीव दोघांनाही आहे, त्यामुळे तितकी रिस्क इथे घेताना आपल्याला पाहायला मिळणार नाही आहेत. परंतु पाहूया कशा प्रकारचा अप्रोच राहतोय. अश्विन अत्यंत अनुभवी खेळाडू आहे. कॅलिबर खूप चांगल्या प्रकारचा अश्विनकडे आहे. एक्सपिरियन्स खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतो आणि इन फॉर्म देखील पाहायला मिळतो, सेट देखील आहे. त्यामुळे अश्विनच्या बॅटिंगकडे देखील महत्त्वपूर्ण नजर असेल. विशेषतः बुल संघाच्या चाहत्यांची अपेक्षा देखील असणार आहे अश्विनकडून या मॅचमध्ये. यावेळी चांगला टायमिंग पाहायला मिळत आहे. बॉटमहॅनचा चांगला केला गेलेला उपयोग. एक धाव तिकडे अर्जित आणि जर अश्विनच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला तर निश्चितच तुषार यांच्या माध्यमातून या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक घोषित केलं जात आहे. अश्विनच्या बॅटमधून तर षटकार पाहायला मिळाले तर, पण दुसऱ्या बाजूला प्रणय देखील खूप इम्प्रेसिव्ह बॅटिंग करतोय. आतापर्यंत 2 फटके प्रणयच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सुरेखरित्या त्याने इम्प्लिमेंट केले ते फटके. तर संख्या धावफलकावरती 22 पाहायला मिळते. अक्षय पुन्हा एकदा वाव, व्हॉट अ डिलिव्हरी. सुरेख लेझर गाइडेड यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी ऑफस्टिकच्या हलकासा बाहेर. कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं. कुठल्या प्रकारे चेंडूवरती निश्चितच मोठा फटका आता सोडा, परंतु चेंडूवरती कनेक्शन देखील करू शकलेले नाही आहेत प्रणय. आणि मागचे 2 चेंडू प्रणयसाठी सिमिलर पद्धतीचे, सिमिलर टाईपचे आलेत आणि प्रणय या चेंडूवरती आपल्याला डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होत आहे. द्यावी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हे षटक मात्र बरंच चांगल्या प्रकारे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी वाईड यॉर्करचा प्रयत्न, हात खोलायची संधी, केवळ टाइम केला या चेंडूला. लॉफ्ट केलं जातं ओव्हर दी पॉइंट 2 धावांसाठी. कव्हर पॉईंटचं क्षेत्र मित्रांनो ज्या ठिकाणी देखील घोषित धावा आहेत, परंतु त्याला देखील तुम्हाला युटिलाइज करायचं आहे. ज्या प्रकारची लाईन विथ द लाईन हा फटका पाहायला मिळाला, विथ द अँगल हा फटका खेळला. केवळ पेसचा उपयोग केला अक्षयच्या या ठिकाणी प्रणयच्या माध्यमातून. एक वर्दी बॉय ज्याला आपण म्हणू प्रणयच्या माध्यमातून या ठिकाणी बुल्स संघाला मिळाली. अश्विन सारखा एका मातब्बर फलंदाजाला अगदी योग्य फलंदाजाची साथ मिळाली, जो इम्प्रेस करतोय, कॉम्प्लिमेंट करतोय अश्विनला या पार्टनरशिपमध्ये. या 2 धावांसहित धावफलक 24 या धावसंख्येवरती जात असताना 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी गमावले त्या ठिकाणी. हा पूल पाहायला मिळतोय मिड विकेट झोन मध्ये. एकच धाव. षटक इथं होईल पूर्ण या एका धावेच्या माध्यमातून. 3 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 2 गडी बाद. 25-25 डीजे. चेक. थँक्यू डीजे. मित्रांनो 3 षटकांसाठी आतापर्यंत 12 मिनिटांचा अवधी खर्च केला गेला
माफ करा 12 नाही 17 मिनिटांचा अवधी खर्च केला गेलाय. टीम थंडर्स तुम्ही खूप खूप विलंब करताय, थोडी घाई करा. मागील षटकात अक्षयच्या पायचा झाला तर केवळ 6 धावा खर्च केला गेला आहे. की कोरमिकल षटक किफायतशीर षटक येताना पाहायला मिळालाय. कमबॅक करून जरूर दिलाय पण विकेट गमावलेली नाहीये. दुसऱ्या बाजूला वुल संघासाठी महत्वाची बाब, पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारे इथे बिल्ड. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय, नवीन गोलंदाज यावेळी येत असताना चांगला चेंडू, चांगला फटका त्यावरती आपण पाहतोय. एक धाव अर्जित. अक्षय आहेत लॉंग ऑनला त्या ठिकाणी सज्ज, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि गोलंदाजी मागवरती आपल्याला पवन पाहायला मिळत आहेत. 2 चांगल्या कॅचेस पवनच्या माध्यमातून इथे कंप्लीट केला गेल्या. त्याच पवनवरती विश्वास दाखवला. बॅटिंग पॉवर प्लेस एक महत्वाचं षटक. अश्विन या पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न करतील आणि यावेळी चांगला फटका मागे अटले आणि या चेंडूवरती मात्र मोठा फटका येतोय. 1 बाउन्स ओव्हर 0 पीतील धावा 4. MPL चौकार. थँक्यू डीजे. अश्विन ऑन फायर पुन्हा एकदा पाहायला मिळते. कधी कधी तुम्हाला फटके बनवावे लागतात, शॉट मेक करावे लागतात. त्या प्रकारचा फटका पाहायला मिळाले. सफल झाले. ऑफ स्टिकच्या माफ करावी लेग स्टिकच्या बाहेर आले, हलकासा रूम प्राप्त केला, बनवला आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती जी हात खोलण्याची संधी मिळाली त्याचा पुरेपूर उपयोग. लॉंग ऑफच्या दिशेने गॅप भेदून काढण्याचा प्रयत्न, त्यात सक्सेसफुल. 4 धावा. धावसंख्या दाखल होती 30. या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे या ठिकाणी. कॅच ड्रॉप. अश्विनला मिळत आहे जीवनदान. मित्रांनो ही कॅच होती की मॅच होती, पुढचे काही चेंडू तुम्हाला जरूर सांगून देतील. जे चॅलेंज इथे केलं गेलं होतं अश्विनच्या माध्यमातून, ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी अश्विन आपलं सर्वस्व देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कॅच जरूर ड्रॉप झाले परंतु 2 धावा चेंडूवरती येत आहेत. 32 धावा धावफलकावरती. या ठिकाणून मात्र आता आवश्यक असणार आहेत केवळ 10 धावा विजयासाठी येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू 10 धावा. चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका अश्विनच्या बॅटमधून. या देखील चेंडूवरती येतील धावा 4. चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावरती या 4च्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल 36. यावेळी कवच्या दिशेने लॉफ्ट केला या चेंडूला. या देखील चेंडूवरती 2 धावांचा इशारा जरूर येतोय पंचांच्या माध्यमातून. आणि या 2 धावांच्या माध्यमातून मित्रांनो धावफलक जात होतो. यावेळी 38 या धावसंख्येवरती 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. या 4 धावा पूर्ण केले जातील का याच षटकामध्ये? एक षटक इथे राखून अश्विन ही मॅच आपल्या खिशात टाकेल का? नेट रन रेट हा मोठा ऍस्पेक्ट असतो. या आपण पाहिला. यावी फुलटॉस आणि इथे मात्र कॅचचा प्रयत्न जरूर झाला. अंतिम क्षणी निश्चितच चांगले त्या ठिकाणी प्रयत्न अक्षयचे पाहायला मिळाले. कॅच झाली नाहीये, 1 धाव आली आहे. षटक इथे होत आहे पूर्ण. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 39. लास्ट ओव्हर रिमेनिंग असेल ज्यामध्ये आवश्यक असतील त्या विजयासाठी 3 धावा. थंडर संघ विनंती आता घाई करा, आपल्याकडे वेळ नाहीये. थँक्यू. कुणाल यांच्या खांद्यांवरती जबाबदारी दिली आहे. लास्ट ओव्हर शेवटचं षटक 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. अश्विन ऑन फायर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली अश्विनची. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा. सुरेख फटका. ज्या प्रकारे चेंडूला अश्विनने टाइम केलाय, अश्विनने यावेळी जास्त पॉवरने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला नाही तर केवळ टायमिंग वरती भरोसा दिला आणि त्या टायमिंगच्या माध्यमातून आतापर्यंत स्कोर 6 लेवल.
फुलटॉस आणि या विजयी फटका अश्विनच्या बॅट मधून येत असताना. व्हॉट अ स्टार्ट ऑफ हिज कॅम्पेन ऑफ दी सीझन 4. अश्विन आणि अश्विन आपल्या संघासाठी विजय मिळवून देत असताना मनपूर्वक अभिनंदन टीम बोल्स. थँक्यू डीजे. चला अनिकेत गुराव कंपनी टीम लायन्स आपल्या निर्णयाप्रमाणे त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नेक्स्ट मॅचला सुरुवात करतोय. थंडर संघ पिंकेशन कंपनी मैदानाच्या बाहेर यायचं आहे विनंती असेल.